महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण आज आहोत सासवडमध्ये. तर सासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथे एक बैठक पार पडलेली आहे. तर आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष उत्तम बाप्पू धुमाळ. यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुमच्या आता इथं बैठक पार पडली, तर तुमच्या बैठकीत काय ठरलं, पुढचं नियोजन काय असणार तुमच्या? आमचं पुढचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी आणि बूथ कमिटीचे अध्यक्ष यांची आज या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती. पुढं प्रत्येक बूथवर कशा पद्धतीने आपल्याला पुढं जायचं त्या दृष्टीने आपण या ठिकाणी चर्चा केली. तर पुढच्या तुमच्या सभेचं नियोजन, तुमच्या कुठं सभेच्या सभा वगैरे कोणाच्या नेत्याची असणार का? सभा होणार का नेत्याची? हा, प्रत्येक बूथवर आपल्याला कशा पद्धतीने मतदान त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या पक्षाला आणि उमेदवाराला होईल या दृष्टीने या ठिकाणी आपण सर्वांशी चर्चा करून त्या दृष्टीने सर्वांना सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि 17 तारखेला आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांची सभा या ठिकाणी पालखी मैदान या ठिकाणी होणार आहे. किती वाजता होणार आहे, काय ठरलं का नाही अजून? त्याचं टायमिंग संध्याकाळचं साधारण 6च्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांनी वेळ अजून म्हणजे खाली एक रॅली करायची, त्यामुळं वेळेमध्ये थोडा बदल होऊ शकतो. तर हवेलीमध्ये एक दादांची सभा होणार आहे असं ऐकण्यात येते. त्याबाबत तुम्ही काय सांगता, कधी होईल हवेलीमध्ये सभा? आम्ही परवा दिवशी दादांनी जी रॅली आयोजित केली होती, देशाचे गृहमंत्री आदरणीय शहासाहेब यांच्याबरोबर त्यांची मिटिंग असल्यामुळं तो दौरा त्या ठिकाणी कॅन्सल झाला. आम्ही दादांना विनंती केली की आपल्याला खाली सुद्धा या ठिकाणी एक दौरा किंवा सभा या ठिकाणी घ्यावी लागेल. तर त्या दृष्टीने आम्ही दादांशी चर्चा किंवा त्यांच्या जे PA वगैरे आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आहे. आणि खाली एक सभा किंवा रॅली आणि वर आपल्या सासवड या ठिकाणी पालखी मैदानावर सभा, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे.